जलसंपदा विभागाच्या जागेसंदर्भात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप हा करण्यात येतोय। पुण्याच्या घोरपडीतील कोट्यवधींची जागा खासगी कंपनीला देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। घोरपडी इथं जुना मुठा कालवा म्हणजेच बेबी कॅनॉलवर रस्ता करण्याकरता बीजी शिर्के कंपनीला पाटबंधारे विभागानं ही जमीन दिली आणि शिर्के कंपनीनं सुशोभीकरण आणि झाडं लावण्याच्या अटीवर कॅनॉल बुजवून तिथं रस्ता बनवला। मात्र महत्त्वाचं म्हणजे सुशोभीकरण, रस्ता बनवणं आणि झाडं लावणं यासाठी कोणतंही टेंडर किंवा निविदा काढण्यात आलेली नाही। टेंडर आणि निविदा न काढताच जलसंपदा विभागानं हा निर्णय मंडळाच्या बैठकीत घेतला आणि बीजी शिर्के कंपनीला ही महत्त्वाची जागा दिलेली आहे। या जागेची मालकी शासनानं ही स्वतःकडेच ठेवलेली आहे, पण ही मालकी जरी शासनानं स्वतःकडे ठेवली असली तरी त्याचा वापर बीजी शिर्के कंपनी इतर कामासाठी करत असल्याचं हे समोर येत आहे। कोणत्याही प्रकारे या जागेचा मोबदला बीजी शिर्के कंपनीनं राज्य शासनाला दिलेला नाहीये आणि शासनानंही ही जमीन बीजी शिर्के यांना देताना कोणतीही जाहिरात किंवा टेंडर हे काढलं नसल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे। आणि याच रस्त्याच्या बाजूला बीजी शिर्के यांची मोठी जागा असल्याची देखील माहिती मिळते। त्यामुळे पुण्यात जलसंपदा विभागाच्या जागेत मोठा घोटाळा झालाय का अशी चर्चा आता होऊ लागलेली आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। या सगळ्याविषयी बोलण्याकरता आरटीओ कार्यकर्ते विजय कुंभार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। काय हे नेमकं सगळं प्रकरण आपण पाहतोय? नाही, हा काही एकमेव प्रकार नाही। इरिगेशनच्या जलसंपदाच्या जागांवर यापूर्वीही FIR झालेल्या आहेत की त्यांच्या जागा एन्क्रोच करून किंवा त्याच्यावर त्यांची परवानगी न घेता, पालिकेची बांधकाम परवानगी न घेता त्यांनी रस्ते बांधले, त्यांनी आपापल्या प्रॉपर्टीजना रस्ता मोकळा जागा करून दिलेली आहे, रस्ता करून दिलेला आहे। यापूर्वी 1-2 FIR झाले, परंतु जलसंपदा विभाग फक्त FIR करून आपली जबाबदारी नाही असं झटकून मोकळं होतं, त्याचा पाठपुरावा कधीही करत नाही। त्यामुळे असे जे अतिक्रमण होतात ते कायमच राहतात। खरं तर या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये एक सुसूत्रता, कोऑर्डिनेशन असायला हवं, पण ते कधीही ते मुद्दाम होऊ देत नाहीत। कारण एकमेकांना पांघरून घालण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा असल्या की एकत्रितपणे कारवाईची जबाबदारी राहत नाही। त्यामुळे जलसंपदा असेल, पालिका असेल, हे आपापल्या जबाबदाऱ्यांना दुर्लक्ष करतात, दुसऱ्यावर जबाबदारी झटकतात आणि मग जागा जातात आणि मग नको त्या जागेवर थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट होतो आणि मग कोर्ट कचऱ्या सुरू होतात। पहिल्या पायरीवरच हे थांबवलं तर हे थांबवणं काही फार अवघड अशातला भाग नाही, परंतु ते थांबवत नाहीत। ते केवळ आपण कारवाई केल्याचं दाखवतं ही दुर्दैवाची गोष्ट आहे। खरं तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, बिल्डरवर तर झालीच पाहिजे, परंतु अधिकाऱ्यावरही कारवाई झाली पाहिजे। अगदी या सगळ्या संदर्भात बिल्डरवरही कारवाई झाली पाहिजे आणि अधिकाऱ्यावरही कारवाई व्हायला हवी अशी मागणी करतायत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभारजी। धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। या सगळ्याविषयी बोलण्याकरता रवींद्र दंगेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दंगेकरजी, काय हा नेमका सगळा प्रकार आहे? तुमच्यापर्यंत या सगळ्याविषयी काही माहिती मिळतेय का? कोट्यवधींची जमीन खासगी कंपनीच्या घशात देण्यात आलेली आहे, विना टेंडर, विना निविदा। जलसंधारण विभाग जे असा आहे की रोज एखादं कांड केल्याशिवाय त्यांना झोपच येत नाही, असं हे जलसंधारण खात्याचं काम आहे। रोज भ्रष्टाचार आणि जलसंधारण यांचं समीकरण झालंय आणि जर अशा पद्धतीने एवढा मोठा रोड किंवा एवढी जागा देत असेल तर संबंधित अधिकारी काय करतात हा महत्वाचा मुद्दा आहे आणि याच्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यासाठी आम्ही मागणी करणार आहे तुमच्या माध्यमातून आणि संबंधित खात्यातील मंत्र्यांना भेटणार आहे की अशा पद्धतीने जर जागा तुम्ही लोकांच्या घशात घालत असताल तर अत्यंत चुकीचं आहे। पण जलसंधारण खात्याच्या
लोकांना अधिकाऱ्यांना रोज एक जर भ्रष्टाचार नाही केला तर त्यांना चुकल्यासारखं वाटतं. हा कमी करून रवींद्रजी, तुम्ही म्हणताय या ठिकाणी जलसंपदा खातं आणि भ्रष्टाचार हे समीकरण झालेलं आहे, तुम्ही सत्तेत आहात आता आणि हा सगळा प्रकार घडताना दिसतोय. नाही, सत्तेत असलं तरी चुकीचं काम करण्याला चूक म्हणलंच पाहिजे. आणि सत्तेत असलं तरी एखादा प्रशासन जर चुकीचं काम करत असेल तर त्याला बोलणं हे कामच आहे. आणि शेवटी आपण या देशाचे नागरिक आहोत, टॅक्स पेअर आहोत. पहिली आपली जबाबदारी की जिथं चुकीचं असेल तिथं आपण बोललंच पाहिजे. आणि सत्तेत असलं तर चुकीचं म्हणायला काय हरकत नसते. चुकीचं असतं ना ते. या सगळ्या संदर्भात तुम्ही तक्रार करणार का वरिष्ठांकडे, त्याच्यामध्ये दादांकडे? थेट विचारते. त्या खात्याचे मंत्री आहेत, त्यांना पत्र देणार आहे. दादांना कधी भेटू तर एवढ्या मोठी जागा जर गळंतूत केली असेल तर अत्यंत चुकीचं आहे. आणि कुठली कंपनी असेल त्याची माहिती घेतली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये स्वतः दादांना पत्र स्वतः नेऊन देईन. अगदी धन्यवाद दंगेकरजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या सगळ्या विषयी अधिक जाणून घेण्याकरता थेट जाऊया आपण ग्राउंडवर. आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चंद्रशेखर, आपण पाहतोय जलसंपदा विभागाच्या या जागेसंदर्भात आता मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय. काय हे नेमकं सगळं प्रकरण आहे? काय आता या सगळ्या संदर्भात हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर काही कोणावर कारवाई होतीये का? या सगळ्या संदर्भात काही पावलं उचलली जात आहेत का? लागवी खरं तर ज्या ठिकाणी या जमिनीचा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय त्या जमिनीवरती मी उभा आहे. आणि माझ्या बरोबर बाजूला तुम्ही बघू शकताय की ही जमीन जी आहे या ठिकाणी कालवा होता आणि हे कालवा पूर्णपणे बुजवून या ठिकाणी रस्ता बनवण्यात आलेला आहे. आणि हा रस्ता आपण बघू शकतोय की BT कवडे रस्त्यावरून शिंदे वस्तीला जाणारा हा रस्ता आहे. आणि याच्या बाजूला आपण बघू शकतो. चंद्रशेखर, माफ करा, मी काही सेकंद तुम्हाला थांबवलं. माफ करा, काही सेकंद मी तुम्हाला थांबवते. या सगळ्या विषयी बोलण्याकरता रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. रुपाली ताई, तुमच्यापर्यंत या सगळ्याची काही माहिती पोहोचली आहे का? आपण पाहतोय की जमीन देताना कोणतंही टेंडर हे काढलं जात नाहीये आणि विना टेंडर, विना निविदा ही जमीन दिली जाते. कोट्यवधींची जमीन खासगी कंपनीच्या घशात. एक लक्षात घ्या, तुमच्याकडनंच आता ही बातमी मी टीव्हीवर बघतीये. जर असं काही झालं असेल विना टेंडर, कोणती परमिशन न घेता, नियमात न बसता जर दिलं असेल तर निश्चित त्याची जी काही कागदपत्र आहे ती तपासून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. परंतु ही जागा कशी दिली, तुम्ही ज्या कंपनीचं नाव घेताय BG शिर्के, त्यांना देण्यात आली आहे का, त्याच्यात टेंडर प्रोसेस झालेली आहे का, ती जमीन ज्या जलसंपदा विभागाकडे होती त्यांनी काय नियमावली लावलेली आहे, या सगळे पेपर्स बघितल्यानंतरच आपण कारवाई करायची आहे का नाही करायची आहे. कारण का जोपर्यंत विषय आपल्याला माहित नाही, ज्या सूत्रांकडनं आपल्याला कळलेलं आहे त्या सूत्रांकडनं ते पेपर्स पाहणं गरजेचं आहे. आणि जर त्या गोष्टीमध्ये तथ्य आढळलं तर निश्चितच या सगळ्यांवर कारवाई होईल. अगदी रुपालीताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. थेट जाऊया, आपले प्रतिनिधी आहेत चंद्रशेखर भांगे. चंद्रशेखर, तुम्ही दाखवत होतात हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी मात्र भराव टाकून कालवा बुजवण्यात आला, कॅनॉल बुजवण्यात आला आणि आता मात्र त्या ठिकाणी रस्ता करण्यात येतोय. नक्कीच. खरं तर लागवी ही जी जमीन आहे ती जमिनीचं कोणत्याही पद्धतीचं टेंडर न काढता या BG शिर्के जी आहेत त्यांना देण्यात आलेली आहे. खरं तर पाटबंधारे विभागाच्या एका मंडळानं बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये ठराव करण्यात आला. खरं तर ही सगळी कायदेशीर प्रोसिजर करताना याची निविदा काढणं अपेक्षित होतं. याच्यासाठी जे शुल्क लागतं, एखादी जमीन एखाद्या खाजगी भांडवलदाराला देण्यात येत असेल तर त्याच्याकडून काही शुल्क आकारले जातात. खरं तर हे शुल्क सुद्धा या खाजगी भांडवलदाराकडून आकारले गेलेले नाहीत. आणि एवढी कोट्यावधी रुपयाची जमीन खरं तर पुणे मनपा किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाला किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात पाटबंधारे विभागाने देणं अपेक्षित होतं. कारण ही जमीन, या जमिनीवरती वेगवेगळे शासनाचे प्रोजेक्ट करणं अपेक्षित होतं आणि या जमिनीच्या माध्यमातून शासनाला याचा फायदा होणं अपेक्षित होतं. परंतु आपण पाहिलं की या जमिनीचा रस्ता करून या ठिकाणी असलेलं कॅनल बुजवून त्या ठिकाणी रस्ता बनवण्यात आलेला आहे. आपण
माझ्या बाजूला मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. त्याच्या बाजूला जी बीजी शिर्के यांना झाडे लावण्यासाठी देण्यात आलेलं सांगितलं जात आहे. इथं झाडे सुद्धा आपल्याला दिसत आहेत, परंतु याच्या बरोबर पलीकडे 30 ते 40 एकर जी जमीन आहे ती बीजी शिर्के यांची आहे आणि या जमिनीसाठीच हा रस्ता बनवल्याचं सांगितलं जात आहे. तर आपण पाहिलं की एवढी कोट्यावधीची जी जमीन आहे, आज आपल्या इथं बाजार मूल्य जर पाहिलं तर एका गुंठ्याची किंमत 1 कोटीपेक्षा अधिकची आहे. इतकी मोठी जी जमीन आहे, अत्यंत अगदी मोफतपणाने ही जमीन देण्यात आलेली आहे. आणि आपण हे जे पत्र्याचे शेड बघता, हे शेड जे आहेत या कंपनीनं मारलेले आहेत. आणि या शेडच्या पलीकडे जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या शेतकऱ्यांची आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला जे आहे ती बीजी शिर्क्यांची जमीन आहे. खरं तर कॅनल बुजवण्यात आलेला आहे. कॅनलच्या माध्यमातून हा जो छोटा बेबी कॅनल होता तो शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी जाणारं या ठिकाणाहून पाणी होतं, परंतु हे जे सार्वजनिक बांधकाम पाटबंधारे विभाग जे आहे त्या पाटबंधारे विभागाने या जागेची आवश्यकता नाही असं सुद्धा या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि कोणत्याही पद्धतीचं शुल्क आणि निविदा न काढता अशा अगदी. 2 बेकायदेशीर कामं करून जे आहेत ते या विभागाचे जे गुन्हाले आहेत यांच्या अगोदरचे जे अधिकारी आहेत त्यांनी दिलेलं आहे. परंतु बीजी शिर्के सारख्या भांडवलदारांना अशा पद्धतीनं मोफत जमीन दिली जाते. आणि एकीकडे शहरामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट, वेगवेगळे शासनाच्या योजना राबवण्यासाठी शासन जमीन नाही, जागा नाही असं सांगितलं वारंवार जातं, परंतु अगदी. या ठिकाणी मात्र आपल्याला वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. कारण बीजी शिर्के यांना या ठिकाणची जमीन जी आहे ती अगदी विनामूल्य दिलेली आहे. आणि त्या बदल्यामध्ये याच्या बाजूला जी वृक्षारोपण करण्यात यावं, त्याचबरोबर या ठिकाणची साफसफाई करण्यात यावी असे अगदी किरकोळ निकष जे आहेत ते यांना देण्यात आलेले आहेत. लागवी अगदी हा सगळा प्रकार जो आहे, हा व्यवहार आपण म्हणूया चंद्रशेखरजी, हा सगळा व्यवहार साधारणतः कधी कोणत्या काळात नेमका झालेला होता, कोणत्या वर्षी झालेला होता, त्यावेळेला कोण अधिकारी होता या सगळ्या संदर्भात, या सगळ्याविषयी काही आता माहिती घेण्याच्या दृष्टीनं, कारवाईच्या दृष्टीनं पावलं उचलली जात आहेत का? त्यांची देखील काही नावं ही समोर येताना दिसत आहेत का? काय नेमकी या सगळ्याची पार्श्वभूमी समजायची? खरं तर या जागेची मागणी 2021 मध्ये बीजी शिर्के यांनी पाटबंधारे विभागाकडे केली होती आणि त्याला जी मान्यता आहे ती 2023 मध्ये मिळालेली आहे. आपण अच्छा. पाहिलं की ही जी जागा आहे या जागेवरती सुशोभीकरण करावं आणि या जागेचं वृक्षारोपण करावं ही त्यांची मागणी होती. आणि तत्कालीन सरकारमध्ये आपण जर पाहिलं तर तत्कालीन सरकारमध्ये या लोकांनी दिलेले आहेत. आणि या जागेवरती आपण पाहिलं की बाउन्सर सुद्धा या बीजी शिर्के यांनी ठेवलेले आहेत. आणि या ठिकाणी 2 बाउन्सर आलेले आहेत. कुणाचे बाउन्सर आहात तुम्ही? काय झालं काय हे सांगू शकतो? कुणाचे बाउन्सर आहात? कुणाचे बाउन्सर आहात? तुम्हाला या ठिकाणी ठेवले का बाउन्सर म्हणून? कुठे जागेवरती काय नाव आहे तुमचं? काय नाव आहे? कुणाचं नावच bouncer? काय पण तुम्ही विचारलं नाही कसं काय काय चाललंय मला इथे सांगा सर. ही जागा कुणाची आहे? तुम्ही आम्ही तुमचं- कामगार आहेत. मग इथं कोण ठेवले तुम्हाला? बी शिर्केकडे नाही कंपनी कंपनी तुम्हाला बाउन्सर कशासाठी ठेवलं? बाउन्सरची काय आवश्यकता आहे इथं? नाही आम्ही झाडांसाठी हा, मग या रस्त्यावरती येऊन तुम्ही काय खुर्ची टाकून लोकांना अडवणूक करताय? पुढे अडवले. आता काय मला अडवताय? नाही तुम्हाला विचारलं सर, आम्ही विचारतो विचारतोय. तुम्हाला. मग हे bouncer आम्हाला कशासाठी ठेवलं? आडवाचं परमिशन नाही. आम्हाला आपण पाहिलं की या ठिकाणी जे 2 बाउन्सर आलेले आहेत हे दोन्ही बाउन्सर जे आहेत ते बीजी शिर्के चंद्रशेखर, यांचे पण आहेत. हा आणि फार अजब बीजी प्रकार शिर्के यांनी आहे. या ठिकाणी जो रस्ता चंद्रशेखर, आहे- हा फार अजब प्रकार आहे. तुम्ही त्यांना जेव्हा विचारलं झाडं लावलेले आहेत. हे बाउन्सर कशासाठी आहात तुम्ही इथे? चंद्रशेखर, तुम्ही विचारलंय त्यांना हे बाउन्सर तुम्ही कशासाठी आहात, तर म्हणताय इथल्या झाडांसाठी आहेत. हे बाउन्सर फार अजब प्रकार आहे. झाडांसाठी महाराष्ट्रात या ठिकाणी बाउन्सर ठेवण्यात आलेले आहेत. महागाची झाड आहे, झाडाला पण जीवन आहे ना. एवढे झाडाला पण जीवन आहे. झाड आतमध्ये कोण घुसलं, झाडं उपासली, काय झालं तर त्याला एक जीवन आहे ना. तिकडे बघा पत्रे पण फाडून गेले. हा तेव्हा तिथं पत्र पाडून जागा गेले. आहे ही. आता काम चालू आहे इथं. कोणाचं काम चालू? शिर्केंचं आता ही झाडं तर शिर्केंच्या अंडरला आहेत. व्हेरिकेशनची जागा आहे ही, व्हेरिकेशनची जागा आहे. शिर्के हे बोलवतो. हा साहेब कॅनल कोण मी बोलवलं? बोलवतो. हा कॅनल कोण बुजवलं? बोलवतो कोणाला बोलवतं? साहेबांना. कोण साहेबांना. आता बोलवतो ना, एक मिनिट. आम्हाला माहिती नाही साहेब जास्त. आम्ही काय माहिती आम्ही काय नाही. माहित नाही आम्हाला एवढं काय. आम्ही कामाला आहे फक्त. आम्ही कामगार आहेत सर, आम्हाला एवढी काय आम्हाला फक्त माहिती नाही. झाडांच्या संरक्षणासाठी हा, ठेवलेलं बस तेवढं आम्ही आहे. तुम्हाला ते बी एक जीव आहे. त्यांना काही धोका नको व्हावा झाडांसाठी, संरक्षणासाठी ठेवलेलं आहे आम्हाला. त्यावेळी आपण पाहिलं की हे जे 2 बाउन्सर आहेत त्या रस्त्यावरती ठेवण्यात आलेले आहेत. चंद्रशेखर, ते शिर्के कोणाला यांचे फोन bouncer आहेत. करतायत, आता काय संवाद त्यांच्याकडून साधतात सांगितलेलं ऐकूया आपण. आहे. त्यांनी फोन लावलेला आहे, ते कोणातरी बोलवतायत तिथे. आपण ऐकूया तो संवाद, ऐकूया काय त्यांचं म्हणणं आहे. कोणाला बोलवत आहे? कोण आहे? म्हणजे आम्हाला आमच्यावर सुपिरियर आहेत ना, आमचे सुपरवायझर, त्यांना बोलावलं सर.
बाकी काय काही नाही. काय बोल कशासाठी बोलवलं नाही, तुम्ही व्हिडिओ काढला ना सर आमचा, कसला म्हणजे व्हिडिओ? आता आमचा व्हिडिओ चालूच आहे ना लाईव्ह. मग तुम्ही म्हणजे इथं काय आलात problem म्हणून म्हणून? तुम्ही इथं रस्त्यावरती अहो सर, आला. आम्ही तुम्हाला काय उलट नाही बोललो. तुम्हाला थांब काही ना यार नाही. संतोष, मी तुम्हाला काय आम्ही उलट बोललो नाही, राईट. आम्ही फक्त विचारायला आलो, सर काय प्रॉब्लेम आहे, बस एवढंच, अजून काय नाही. प्रॉब्लेम नाही, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का, म्हणजे आम्ही म्हणजे इथं दिसलो, तुम्ही दिसले, न्यूजवाले काय, म्हणजे काय प्रॉब्लेम झालाय का काय, यासाठी आलो, बरं. बाकी काय इश्यू नाही. तुमचं नाव काय माझं नाव सुनील करवते आहे सर. आणि तुमचं संतोष गायकवाड. आता कोण कुणाला लावलं? आमचे सुपरवायझर सर कोण येतात. सुपर- त्यांचं नाव काय? सोमेश गालमेडे, कशाचे सुपरवायझर आहे? कंपनी फील्ड ऑफिसर आहेत सर, कुठल्या कंपनीचे? शिर्केचे आहेत सर. मग इथं रस्त्यावरती तिथे कसे आले ते. ते आलेत ते सर. कोण आले? त्यांच्या संग आता तुम्ही बोला, आम्हाला एवढी कोण आहे? माहिती नाही. सुपरवायझर सर कुठे कंपनीचे, supervisor? हा बघा नाही येतात ना. लागवी खरं तर आपण पाहिलं की यांच्या सुपरवायझरला यांनी बोलवलेले आहेत आणि त्यांचे सुपरवायझर आले असं त्यांचं म्हणणं आहे आणि आपण सुपरवायझरशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. खरं तर पलीकडे जर आपण पाहिलं तर बीजी शिर्के यांची ती जमीन आपल्याला दिसत आहेत आणि या ठिकाणी जो रस्ता बनवण्यात आलेला आहे, या रस्त्यावरती हे बॉन्सर ठेवण्यात आलेले आहे. ते खरं तर चारचाकी गाड्यांना हे बॉन्सर अगदी जे आहेत ते चंद्रशेखर. अडवलेले जातात आणि या ठिकाणचं जे आपण पाहिलं तरी अशा अगदी ते सुपरवायझर सुद्धा त्या ठिकाणी आता पोहोचतायत. तुम्ही त्यांच्याशी सुद्धा संवाद साधा. पण चंद्रशेखर, माफ करा, काही सेकंद या ना. तुम्हाला थांबवते. अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अतुलजी, तुम्ही सुद्धा हे सगळं ऐकलं असेल, हा सगळा प्रकार पाहिला असेल, काय पहिली प्रतिक्रिया तुमची यावर? असं आहे की कुठलीही चौकशी करायची नाही, कोणावर FIR करायचं नाही. अगदी रस्त्यावर सुद्धा वाईट कुकर्म केल्यानंतरही कोणावर शिक्षा किंवा कुठल्याही पद्धतीची कारवाई होत नाही. त्याच्यामुळे सगळे धजावलेले आहे. पर्यावरणाचं प्रचंड मोठं नुकसान केवळ महाराष्ट्रात नाही, देशभरात झालं आहे. जंगलं आपल्या मित्रांना कोळसा मिळावा, खनिज मिळावे म्हणून साफ केलं जात आहे. गडचिरोली मधलं असेल, हसदेव मधलं असेल, छत्तीसगड मधलं, मणिपूर मधलं असेल, हे सगळं जे आहे, हा नंगा नाच जो आहे तो सत्तेचा माज आणि सत्तेमध्ये जे बहुमत मिळालं आहे ते लोकांच्या फायद्यासाठी, लोकांच्या चांगल्यासाठी न करता निवडक काही मित्रांसाठी, उद्योगपतींसाठी हा देश चालवला जातोय. त्याचं उदाहरण आहे, आता तुम्ही जर नद्या नाले बुजवणार असाल तर लोकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी जाईल. पावसाचं पाणी कुठे जाणार आहे? तुम्ही अतोनात सिमेंटीकरण केलेलं आहे. पाहिजे तिथे सिमेंटचे रोड, पाहिजे तिथे फ्लायओव्हर्स, पाहिजे तिथे, म्हणजे गरज नसताना अनेक सिमेंटीकरण केल्यामुळे पाणी वाहून जायला, पाणी जमिनीत मुळात जागा नाही. आणि थोडासाही पाऊस पडला की शहराच्या शहर जे आहे त्याच्यामध्ये पाणी साचतं, लोकांच्या घरामध्ये पाणी जातं. कष्टाने जमवलेल्या वस्तू ज्या आहे त्या खराब होऊन जातात. त्याच्याकडे सरकारला बघण्याचं लक्ष नसतं. आता हे जे नदी नाले आहे, नैसर्गिक प्रवाह आहे, प्रवाहाचे माध्यम आहे. पाणी जमिनीमध्ये मुरण्याचे माध्यम आहेत. आणि अशाच पद्धतीनं जर हे होत राहिलं काँक्रिटीकरण, तर उद्या शहराच्या शहरं ओस पडतील पिण्याच्या पाण्याच्या अभावामुळे. निश्चित. अतुलजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आणि माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबावी सुद्धा लागलेली होती, त्याबद्दल क्षमस्व. पण अर्थात आपण ही बातमी पाहतोय, बीजी शिर्के कंपनीनं कॅनल बुजवून रस्ता या ठिकाणी बनवलेला आहे. शासनाकडून कंपनीला जमीन देताना टेंडर काढलेलं नाहीये असं म्हटलं जात आहे, असा आरोप आहे. कोणत्याही निविदेशिवाय, कोणत्याही टेंडरशिवाय या ठिकाणी मात्र जमीन ही देण्यात आलेली आहे. आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर बांगे हे ग्राउंडवर आहेत, त्या ठिकाणी या सगळ्याचं वार्तांकन करतायत. त्यावेळी मात्र 2 बाउन्सर त्या ठिकाणी पोहोचलेले होते. चंद्रशेखर, आपल्याला विचारण्यात आलं, तुम्ही इथं काय करताय, कशा संदर्भात हे सगळं शूटिंग केलं जात आहे याची विचारणा त्या ठिकाणी केली. पण त्यांनी दिलेलं उत्तर मात्र हे अचंबित करणारं होतं. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आपण जर पाहिलं, जे गैर आहे कायद्याने मात्र, पण मोठ्या प्रमाणावर अनेक ठिकाणी झाडांची कत्तल होत असते, वृक्षतोड होत असते. इथं मात्र बीजी शिर्के यांच्या कंपनीचे हे बाउन्सर झाडांची काळजी घेण्याकरता म्हणून ठेवण्यात आलेले आहेत. हा सगळा फार अजब प्रकार आपण पाहतोय. नक्कीच. खरं तर लागवी आपण पाहिलं की हा जो रस्ता बनविण्यात आलेला आहे, या रस्त्यावरती फक्त दुचाकी आणि रिक्षा यांना परमिशन देण्यात आलेली आहे. या ठिकाणाहून चारचाकी जाण्यासाठी, अडवण्यासाठी हे सगळे बॉन्सर आहेत. खरं तर बॉन्सर हे जे आहेत ते आता पुन्हा त्या पुढच्या दिशेला निघून गेलेले आहेत. दोन्ही बाजूची जर आपण जमीन पाहिली तरी या बाजूची जर मी पुन्हा एकदा तुम्हाला जमीन दाखवतो, या बाजूला साधारण 30 ते 40 एकर जी जमीन आहे ती बीजी शिर्के यांची आहे. आणि या जमिनीला जाण्यासाठीच हा जो कॅनल होता,
खरं तर काही महिन्यापूर्वी हा जो रस्ता बघतोय रस्ता, त्याच्या अगोदर इथं कॅनल होता. हा कॅनल पूर्णपणे बुजवण्यात आला आणि बुजवून या ठिकाणी हा रस्ता बनविण्यात आलेला आहे. आणि आपण याच्या बाजूला बघतोय की काही झाडं इथं लावण्यात आलेली आहेत आणि या झाडं लावण्याच्या नावाखाली ही सगळी जमीन जी आहे ती बीजी शिर्के यांना कोणतीही निविदा किंवा टेंडर न काढता पाटबंधारे विभागानं दिलेली आहे. खरं तर अगदी. खूपच हा सगळा गैरप्रकार आहे, कारण अशा पद्धतीने अगदी. बेकायदेशीररित्या ही जमीन दिली म्हणावं लागेल. कारण जिल्हाधिकाऱ्यांना देणं निश्चित. अपेक्षित होतं, महापालिकेला देणं अपेक्षित होतं किंवा अगदी. एखाद्या सरकारी योजनेला ही सगळी जमीन देणं अपेक्षित असताना हा सगळा भूखंड जो आहे तो बीजी शिर्के यांना अगदी अगदी. मोफत अगदी. दिला म्हणावं लागवी. अगदी तुर्तास धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्यानं अपडेट घेतच राहू. लोकशाही मराठीची नजर या सगळ्या घडामोडींवर कायम राहणार आहे. पाठपुरावा सातत्यानं आमच्याकडून केला जाणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.